हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस सेट 45 सॉल्व करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एरियाचे प्रॉब्लेम्स आहेत. एरिया आणि पेरिमीटर दोन्ही आहेत, पण एरिया म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊ. तुमचं ॲक्च्युली झालेलं आहे तरी पण आपण एकदा समजून घेऊयात एरिया म्हणजे काय. इथे बघा, हे स्क्वेअरमध्ये आपण आत्तापर्यंत पेरिमीटर कसा काढला, या सगळ्या साईडची ॲडिशन म्हणजे पेरिमीटर, ठीक आहे. किंवा हा रेक्टँगल या सगळ्या साईडची ॲडिशन म्हणजे पेरिमीटर. मग एरिया म्हणजे काय, तर एरिया म्हणजे जी ही आतली आहे साईड, ठीक आहे. हा आतला जो पूर्ण भाग आहे तो म्हणजे काय झाला, त्या फिगरचा एरिया झाला. मग एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, साईड इंटू साईड, ठीक आहे. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा दोन्हीचे, पेरिमीटरचं लक्षात ठेवा आणि एरियाचे. आणि रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे, एरियाचा लेंथ इंटू ब्रेड्थ, ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. एरिया आणि पेरिमीटरमध्ये गल्लत करू नका. पेरिमीटर म्हणजे सगळ्या साईडची ॲडिशन कुठल्याही फिगरची, आणि एरिया म्हणजे त्यातल्या आतल्या भागाचा मल्टिप्लिकेशन. म्हणजे आता इथे एरिया ऑफ स्क्वेअरचं काय आहे, साईड इंटू साईड, म्हणजे आतल्या भागाचा आपल्याला मेजर जे करायचं त्याचा आपण काय म्हणतो, त्याला एरिया. कुठलाही बघा तुम्हाला भिंतीचा वगैरे आपला कलर करायचा असेल घरी, आपण भिंतीचा तेव्हा ते एरिया मोजतात, ठीक आहे. आणि त्या एरियानुसार मग रेट लावतात, ठीक आहे. एरिया मोजून त्यानुसार ते आपल्याला रेट सांगतात की किती स्क्वेअर मीटर आहे एरिया, असं सांगतात. तुम्ही कधी लक्ष दिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करायला घेऊ. प्रॅक्टिस सेट 45 पहिला क्वेश्चन आहे. इफ द साईड ऑफ ए स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. आता काय दिलेलं आहे, पहिले तर आपण लिहून घेऊ की कशाचा एरिया काढायचा आहे, ठीक आहे. हे प्रत्येक वेळी तुम्ही लिहून घ्या, नाही तर मग फॉर्म्युला लिहिताना पण तुमच्या लक्षात राहील की आपल्याला नक्की कशाचा फॉर्म्युला लिहायचा आहे, तर स्क्वेअरचा. स्क्वेअरमध्ये मग त्याच्यात दिलेलं काय काय आहे, साईड दिलेली आहे 12 सेंटीमीटर, आणि आपल्याला फाईंड काय करायचं आहे, एरिया फाईंड करायचा आहे, ठीक आहे. तर हे जे दिलं आहे आणि जे फाईंड करायचं आहे ते पण लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की आपल्याला नक्की या प्रॉब्लेममध्ये काय करायचं आहे. आता पुढे येणार आहे फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला, एरिया ऑफ स्क्वेअर. मग एरिया ऑफ स्क्वेअर काय आहे फॉर्म्युला, आत्ताच आपण बघितला, साईड इंटू साईड. मग साईड काय दिलेली आहे, 12 सेंटीमीटर. सो 12 इंटू 12 इज इक्वल टू 12 इंटू 12 किती आहे, 144. आणि एरियाचा आपण जेव्हा लिहितो तेव्हा इथे पुढे जे युनिट लिहितो ते आपण लिहितो स्क्वेअर सेंटीमीटर, ठीक आहे. मग फायनल आन्सर काय येईल, इथे लिहून घ्या, द एरिया ऑफ स्क्वेअर इज 144 स्क्वेअर सेंटीमीटर, ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इज 5 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. आता एरिया आपल्याला कशाचा फाइंड करायचा आहे, रेक्टँगलचा, ठीक आहे. हे मी का सांगते तुम्ही लिहून घ्या, कारण बरेच जण काय करतात, प्रॉब्लेम वाचतात आणि मग कधी कधी फाइंड एरिया लिहिताना स्क्वेअरचा एरिया लिहितात, म्हणजे स्क्वेअरच्या एरियाचा फॉर्म्युला देतात. स्क्वेअर विचारलं असेल तर रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला देतात किंवा पेरिमीटरचा फॉर्म्युला देतात. त्यामुळे या लेसनमध्ये तुम्हाला फक्त 4च फॉर्म्युले बघायचे, एरियाचा, रेक्टँगलचा आणि त्याच्यानंतर दोन्हीचे पेरिमीटरचा, ठीक आहे. त्यामुळे हे नीट पाठ करून घ्या. आता इथे बघा काय दिलेलं आहे, लेंथ दिलेली आहे रेक्टँगलची, इथे आपण लिहून घेऊ ब्रॅकेटमध्ये एल किती दिलेली आहे, 15 सेंटीमीटर. ब्रेड्थ किती दिलेली आहे, बी 5 सेंटीमीटर. आणि फाईंड काय करायचं आहे आपल्याला, एरिया, ठीक आहे. सो इथे सोल्युशनमध्ये आता आपण लिहून घेऊ, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ, ठीक आहे. मग लेंथ काय आहे, 15 इंटू 5 म्हणजे काय येणार आहे, 75 स्क्वेअर सेंटीमीटर, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. द एरिया ऑफ रेक्टँगल इज 102 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर, व्हॉट इज इट्स पेरिमीटर. बघा काय काय दिलेलं आहे, रेक्टँगलचा एरिया दिलेला आहे, आपल्याला लेंथ दिलेली आहे, आपल्याला याच्याकरता काय करायला लागेल, आधी ब्रेड्थ फाइंड करायला लागेल, आणि ब्रेड्थ फाइंड केली की मग आपल्याला पेरिमीटर फाइंड करता येईल. सो इथे लिहून घेऊ, आधी जे दिलेलं आहे ते लिहून घेऊयात. पहिले तर गोष्ट लिहून घेऊयात, कुठली फिगर आहे, रेक्टँगल आहे. त्याच्यानंतर रेक्टँगलचं काय दिलेलं आहे, एरिया दिला आहे. एरिया किती दिला आहे, 102 स्क्वेअर सेंटीमीटर. त्याच्यानंतर लेंथ दिलेली आहे एल 17 सेंटीमीटर, ठीक आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, ब्रेड्थ फाइंड करायची आहे, बी,
इज इक्वल टू हाऊ मच. आणि त्याच्यानंतर आपल्याला फाईंड काय करायचं आहे, पेरिमीटर. ठीक आहे, तर पहिले तर आपण ब्रेड फाईंड करू. ब्रेड करता आपल्याला काय करायला लागेल, आधी एरिया ऑफ रेक्टँगल दिलेला आहे आणि लेंथ दिलेली, त्याच्यावरून आपण ब्रेड काढू शकतो. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल इंटू बी. ठीक आहे, एल इंटू बी म्हणजे मग इथे काय येणार, एरिया ऑफ रेक्टँगल किती आहे 102 आहे, लेंथ किती आहे 17 आहे आणि बी आपल्याला माहीत नाही आहे. मग आता हा 17 आपल्याला बी फाईंड करायचं, म्हणजे 17 कुठे राहणार, इथे डिव्हिजनला जाईल. देअरफॉर आपण असं लिहून घेऊयात, बी इज इक्वल टू 102 डिवायडेड बाय 17. 17 6 जा किती आहे 102. सो इज इक्वल टू इथे काय येणार आहे 6 सेंटीमीटर. मग इथे लिहून घेऊ आपण बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. इथे म्हणजे आपल्याला काय मिळालं, ब्रेड्थ मिळाली. आता ह्याच्यावरून आपण पेरिमीटर फाईंड करू शकतो. चला नेक्स्ट लिहून घेऊ आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. रेक्टँगल इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे आपला 2 इंटू एल प्लस बी. ठीक आहे, आता आपल्याला दोन्ही गोष्टी माहिती आहेत. सो 2 इंटू 17 प्लस 6, सो 2 इंटू 23 2 जा 46, म्हणजे 46 हे काय आलेलं आहे सेंटीमीटर. ठीक आहे, पेरिमीटर आपण फक्त सेंटीमीटरमध्ये लिहितो, स्क्वेअर सेंटीमीटर लिहित नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इफ द साइड ऑफ ए स्क्वेअर इज ट्रिपल्ड, हाऊ मेनी टाइम्स विल इट्स एरिया बी ॲज कम्पेअर्ड टू द एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर दिलेला आहे, त्याची साईड आहे जी म्हणजे ओरिजिनल स्क्वेअरची आहे, त्याची ट्रिपल केली साईड तर नवीन स्क्वेअर तयार होतोय. मग ते तयार केल्यावर त्याचा एरिया किती पटीने जास्त असेल ओरिजिनल स्क्वेअरपेक्षा, ते आपल्याला फाईंड करायचं आहे. आधी लिहून घेऊ, इथे काय दिलेलं आहे आपल्याला, इथे स्क्वेअर दिलेला आहे, स्क्वेअरचा फाईंड करायचा आपल्याला. आता लिहून घेऊ आपण, आता साईड काय आहे, साईड आपण त्याला ए म्हणूयात. लेट द साईड ऑफ ओरिजिनल स्क्वेअर असं लिहूयात, कारण आपल्याला न्यू स्क्वेअर पण फाईंड करायचा आहे. ऑफ ओरिजिनल स्क्वेअर बी ए. ठीक आहे, मग आता आपण एरिया लिहूयात. देअरफॉर एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला आपला, प्रत्येक वेळी फॉर्म्युला लिहा म्हणजे तुमचा पाठ होईल. साईड इंटू साईड. मग साईड काय आहे ए आहे, मग ए इंटू ए येईल, म्हणजेच काय एचा स्क्वेअर येणार आहे. हे काय मिळालं आपल्याला, एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. इथे लिहून घ्या परत हवं तर, एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. आता आपल्याला फाईंड काय करायचं आहे, न्यू स्क्वेअरचा एरिया फाईंड करायचा आहे. सो इथे लिहून घेऊ आता न्यू स्क्वेअर बद्दल लिहून घ्या. आता इथे न्यू स्क्वेअर. मग न्यू स्क्वेअरची साईड काय असणार आहे 3a असणार आहे. का 3a असणार आहे, कारण इफ द साईड ऑफ द स्क्वेअर इज ट्रिपल दिलंय, ट्रिपल म्हणजे काय 3 टाइम्स केली आहे साईड ओरिजिनल स्क्वेअर पेक्षा. सो आपण काय लिहिणार आहे मग, साईड 3 इंटू ए. आता एरिया ऑफ न्यू स्क्वेअर फाईंड करूयात. एरिया ऑफ न्यू स्क्वेअर, पहिली गोष्ट एरियाचा फॉर्म्युला लिहून घेऊ. काय आहे, साईड इंटू साईड. मग साईड काय आहे नवीन स्क्वेअरची, न्यू स्क्वेअरची 3a, म्हणजे आपण लिहून घेऊ 3a इंटू 3a. मग 3 जा किती येणार आहे 9, आणि a इंटू a काय येणार आहे a स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे, मग आता a स्क्वेअर काय आहे, इथे बघा a स्क्वेअर काय आहे, एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर आहे. मग ते लिहून घेऊ इथे 9 इंटू एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. म्हणजेच मग काय झालं, 9 टाइम्स एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर हा न्यू स्क्वेअरचा एरिया आहे. आपला प्रश्न तोच विचारलाय ना की ॲज कम्पेअर्ड टू द एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर नवीन स्क्वेअरचा एरिया काय असणार आहे, तर तो असणार आहे 9 टाइम्स. मग खाली फायनल आन्सरमध्ये लिहून घेऊ आपण. देअरफॉर एरिया ऑफ न्यू स्क्वेअर will be 9 times the area of original square. ठीक आहे, इथे प्रॅक्टिस सेट आपला 45 संपलेला आहे. आधीचे प्रॅक्टिस सेट तुम्हाला स्टँडर्ड 7च्या प्लेलिस्टमध्ये सगळे मिळतील. हा प्रॅक्टिस सेट
सोडवायच्या आधीचा 44 प्रॅक्टिस सेट आहे तो नक्की बघा आणि मगच हा सोडवायला घ्या. ठीक आहे, पुढचा व्हिडिओ मी लवकरच येईल. थँक्यू.